brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. डॉक्टर आणि यूट्यूबर संग्राम पाटील यांच्यावर मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयातून मोठी अपडेट समोर आली आहे. संग्राम पाटील यांचं वर्तन हे सार्वभौमत्व, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका असल्याचा युक्तिवाद मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे DCP तिलक कुमार रोशन यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला FIR आणि लुकआउट नोटीसला संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्याला मुंबई पोलिसांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत विरोध केला. संग्राम पाटील यांनी खोटी, निंदनीय, अश्लील आणि चिथावणीखोर माहितीचा प्रसार केल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच संग्राम पाटलांमुळे सार्वभौमत्व, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका असल्याचंही पोलिसांनी कोर्टात म्हटलं. या प्रकरणाचा तपास सुरू असताना संग्राम पाटील हे सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचाही मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला. ओळखपत्रांची लपवाछपवी करण्यासोबतच पोस्ट हटवणे किंवा इतर डिजिटल पुराव्यांचा नाश संग्राम पाटील यांच्याकडून केला जात असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असून घटनात्मक संस्थेला बदनाम करण्यासाठी संघटित प्रयत्नांची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातून हायकोर्टात सांगितलं. संग्राम पाटील यांच्या फेसबुकवरील लिखाणामुळे अनेकदा वाद निर्माण झालेले होते, परंतु आता कायदेशीर दावे आणि प्रतिदाव्यांची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.